RRC नेटवर्कच्या विशेष बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी। अकोल्यात रविवारपर्यंत उष्णतेची लाट, सांगली अहमदनगर भागात पडला पाऊस व गारा। जगाच्या नकाशावर अकोला सर्वात हॉट, प्रशासनाचे मात्र नेहमीप्रमाणे हातावर हात। मालेगाव येथे लागलेल्या आगीत घर जळून झाले खाक। अकोल्यातील सकाळच्या आगीत महापालिकेची अग्निशमन यंत्रणा पडली फेल, इतर ठिकाणांहून मागवाव्या लागल्या गाड्या। ज्या मुलाच्या डोळ्यात आईने घातले काजळ, त्याच मुलाच्या डोळ्यात आईने घातले तिखट। माया कोल्याची खूण, माया कोल्याची खूण, लय लय भयंकर ऊन, लय लय भयंकर ऊन। पहिला नंबर जगातून, पहिला नंबर जगातून, लय लय भयंकर ऊन, लय लय भयंकर ऊन। झाला जगात कहर, उष्ण अकोला शहर, झाला जगात कहर, उष्ण अकोला शहर। ओकून राहिला सूर्य बापा आगीतून जहर, सूर्य करून राहिला गुण, सूर्य करून राहिला गुण, लय लय भयंकर ऊन, लय लय भयंकर ऊन। राहिला चमकून वादर, नाही नाही तुले रे कदर, राहिला चमकून वादर, नाही नाही तुले रे कदर। खांद्यावरचा गेला बाय बाय डोक्यावर पदर, गेला शिकवण देऊन, गेला शिकवण देऊन, लय लय भयंकर ऊन, लय लय भयंकर ऊन। माया कोल्याची खूण, माया कोल्याची खूण, लय लय भयंकर ऊन, लय लय भयंकर ऊन, लय लय भयंकर ऊन, लय लय भयंकर ऊन। सुरुवात करूया आजच्या सविस्तर बातम्यांना। राज्यातील काही भागात आज गारांसह पावसाचे आगमन झाले, पण अकोल्यात आज देखील सरासरीपेक्षा 3 अंश सेल्सिअसने तापमान वाढलेले होते। आज देखील 44 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद घेण्यात आली। राज्यात आज वातावरणात चांगलाच फरक झालेला दिसून येत आहे। सांगली येथे गारांसह पाऊस झाला, तर नगर जिल्ह्यात देखील पाऊस झाल्याचे वृत्त आहे, पण अकोल्यातील उन्हाचा कडाका काही कमी होताना दिसत नाही। रविवारपर्यंत उन्हाची तीव्रता कायम राहणार असून उष्णतेची लाट देखील कायम असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे। त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज व्यक्त केली जात आहे। पुढील काही दिवस उष्णतेची लाट कायम राहणार असल्याने त्यादृष्टीने कामांचे नियोजन करण्याची गरज व्यक्त केली जात आहे। अकोला का तापमान 15 मार्च से 40 डिग्री सेंटीग्रेड से ऊपर चल रहा है। कल यानी कि 5 अप्रैल 2022 को अकोला का तापमान 44.2 डिग्री सेंटीग्रेड था, जो वर्ल्ड में प्रथम स्थान पे था। मौसम विभाग के हिसाब से यह तापमान अगले एक सप्ताह तक ऐसे ही बरकरार रहेगा। आम जनता से रिक्वेस्ट है कि वो अनावश्यक रूप से बाहर ना निकलें, खुद को जितना हो सके हाइड्रेटेड रखें और ज़्यादा से ज़्यादा सावधानी बरतें। अकोला शहराला उष्णतेच्या लाटेचा जोरदार फटका बसत असताना महापालिका, जिल्हा प्रशासन या आपत्तीचे कुठलेही नियोजन नाही। महापालिकेच्या उपायुक्तांना याबाबत विचारणा केली असता अशी काही उपाययोजना आमच्याकडे नाही, असे त्यांनी स्पष्ट करत हात झटकले। जगातील सर्वात उष्ण शहर म्हणून ओळख असलेल्या अकोल्याची जनता होरपळून जात असताना अकोला महापालिका, जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद यांच्याकडे कुठलेही नियोजन नव्हते। ही आपत्ती असून त्याबाबत कुठलीही जनजागृती होताना दिसत नाही। शहराचे वातावरण थंड करण्याची कुठलीही उपाययोजना नाही। वाढत्या उन्हात नागरिकांनी भट्टीत भाजून घ्यावे लागत आहे। प्रशासनाचे कुठलेच नियोजनच नसल्याने कुठल्याही प्रकारची सुविधा सामान्य जनतेसाठी राबविण्यात येत नसल्याचे चित्र आहे। एप्रिलमध्ये ही परिस्थिती असताना मे महिन्यातील उष्मापासून बचावासाठी उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे। यामध्ये सामान्य नागरिकांसाठी रस्त्यावर पाणपोई सुरू करू शकतात। शहरातील रस्त्यावर पाण्याचा शिडकाव करणे, फाउंटन सुरू करणे, शहरातील नागरिकांकडून वसूल करातून वृक्षारोपण आवश्यक आहे। दुपारी 12 ते 4 या वेळेत काम टाळण्याची गरज कामगार विभागाने आदेश काढावे। ग्लुकोज,
ORS, पोटॅशियम क्लोराईड, डर्मिलॉजिक क्रीम गरजूपर्यंत पोहोचवावे. उष्माघाताने ग्रस्त दुर्बल घटकांवर मोफत उपचार आवश्यक आहेत. वाशिम जिल्ह्यातील मालेगाव येथे गॅस सिलेंडर गळतीमुळे लागलेल्या आगीत घर जळून खाक झाले. वाशिम जिल्ह्यातील मालेगाव येथे एका रहिवाशाच्या घरात गॅस सिलेंडर गळतीमुळे लागलेल्या आगीत संपूर्ण घर जळून खाक झाले. आग इतकी भीषण होती की आगीच्या ज्वाळा दूरपर्यंत दिसत होत्या. या भीषण आगीत सिलेंडरचा स्फोट झाल्याने मोठा स्फोट झाला. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अथक प्रयत्न करावे लागले. शेवटी खूप प्रयत्न केल्यानंतर आग आटोक्यात आणली. गंगानगर भागात असलेल्या हिंदुस्तान मोटर्सच्या टायर गोदामाला आज सकाळी आग लागली. ही आग आटोक्यात आणण्यासाठी इतर ठिकाणांहून अग्निशमन दलाच्या गाड्या बोलविण्यात आल्या. अकोला शहरातील गंगानगर संकुलात विविध व्यावसायिकांनी बांधलेली गोदामे आता पालिकेसाठी डोकेदुखी ठरत आहेत. या गोदामांमध्ये ज्वलनशील पदार्थांचा साठा ठेवला जातो. मात्र आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आवश्यक साहित्य, फायर एक्स्टिंग्विशर आदींचा अभाव आहे. आग लागल्यानंतर लगेचच त्यावर नियंत्रण मिळवले नाही तर ती आग झपाट्याने पसरून भीषण रूप धारण करते. तसेच गंगानगर येथील हिंदुस्तान मोटर्सच्या टायरच्या गोदामाला आग लागल्याचे दिसून आले. बुधवारी सकाळी लागलेल्या या आगीत गोदामात ठेवलेले टायरचे सामान जळून खाक झाले. आग कशी लागली माहिती अद्यापपर्यंत प्राप्त झालेली नाही. शहराच्या आत असलेले हे सर्व गोडाऊन शहराबाहेर नेण्याची गरज आहे. अशा गोदामांवर पालिका प्रशासन काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 20 ते 25 गाड्यांचा वापर करण्यात आला. आग एवढी भीषण होती की अकोला महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या गाड्याही आग विझवण्यास अपुऱ्या पडत होत्या. त्यामुळे अकोट, पातूर, तेल्हारा व अमरावतीच्या अग्निशमन दलाच्या गाड्यांची मदत घ्यावी लागली. या आगीत गोडाऊन मालकाचे मोठे नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे. राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ हे गुरुवारी सकाळी अकोल्याच्या दौऱ्यावर येत आहेत. राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ हे गुरुवारी सकाळी अकोल्याच्या दौऱ्यावर येत आहेत. गुरुवार 7 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता अकोला विमानतळ येथे आगमन, सकाळी 11:15 वाजता रामनगर येथे जाणार आहेत. सकाळी 11:30 वाजता मोटारीने मोठी उमरीकडे प्रयाण करतील. सकाळी 11:30 वाजता स्वर्गीय मातोश्री गंगूबाई भगवान शिरस्कार शिक्षण संकुल सांस्कृतिक भवन मोठी उमरी येथे माजी आमदार व राष्ट्रवादी नेते बळीराम शिरस्कार यांच्या मुलाच्या विवाह कार्यक्रमास उपस्थितीत राहतील. दुपारी 12:15 वाजता मोटारीने अकोला विमानतळाकडे प्रयाण व दुपारी 12:30 वाजता विमानतळ येथे आगमन व पुढे सोलापूरकडे प्रयाण करतील. देशातील प्रगत व अत्याधुनिक उपचारांसाठी सुप्रसिद्ध असलेल्या पुण्यातील लोकमान्य हॉस्पिटलने अकोल्यातील ओझोन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलशी सामंजस्य करार केला आहे. याची घोषणा लोकमान्य हॉस्पिटलचे मॅनेजिंग डायरेक्टर व सुप्रसिद्ध रोबोटिक सांधेरोपण तज्ज्ञ नरेंद्र वैद्य यांनी केल्याचे लोकमान्य हॉस्पिटलचे उपाध्यक्ष डॉक्टर श्रीकृष्ण जोशी यांनी सांगितले. यावेळी ओझोन हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर विनीत हिंगणकर, मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर राहुल पिंगळे, डॉक्टर रणजित सपकाळ, डॉक्टर प्रशांत वायचाळ, डॉक्टर प्रशांत मुळावकर, सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर समीर देशमुख आदी उपस्थित होते. देशात पहिली रोबोटिक प्रणालीच्या 700हून अधिक रोबोटिक सांधेरोपण शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आल्याचे सांगून रोबोटिक्सच्या सहाय्याने शस्त्रक्रियेत कमालीची अचूकता आल्याने नैसर्गिक रचनांचे रक्षण करणे सहज शक्य असून यामुळे रुग्णांची रिकव्हरी अत्यंत वेगाने होत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर नैसर्गिक हालचालींचे सुखही अनुभवता येते. हे तंत्रज्ञान ग्रामीण तसेच निमशहरी भागातील रुग्णांना परवडेल अशा दरात उपलब्ध व्हावे या उद्देशाने लोकमान्य हॉस्पिटल ही सुविधा महाराष्ट्रातील विविध ठिकाणी सुरू करत आहे. विदर्भामध्ये ओझोन हॉस्पिटलच्या माध्यमातून प्रथमच रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी दालन उपलब्ध झाले आहे. यामुळे अकोला व परिसरातील रुग्णांना आता फारसे दूर जावे लागणार नाही. लोकमान्य हॉस्पिटलच्या माध्यमातून केवळ रोबोटिक सुविधाच नव्हे तर मिनिमल इन्व्हेसिव्ह ऑर्थोस्कोपी, स्पाइन सर्जरी, लेझर सर्जरी, अँकल सर्जरी अशा ऑर्थोपेडिकमधील सर्व प्रकारच्या शस्त्रक्रियेसाठी पाठबळ उपलब्ध केले जाणार आहे, अशी माहिती लोकमान्य हॉस्पिटलचे उपाध्यक्ष डॉक्टर श्रीकृष्ण जोशी यांनी या तंत्रप्रणाली संदर्भात दिली. अकोल्यामध्ये अशी अत्याधुनिक रोबोटिक सांधेरोपण शस्त्रक्रिया
प्रणाली उपलब्ध झाल्याने याचा लाभ जिल्ह्यातील तसेच आजूबाजूच्या जिल्ह्यातील लोकांना घेता येईल असेही त्यांनी सांगितले. ओझोन रुग्णालयाचे डॉक्टर बोराखडे म्हणाले की आमच्या रुग्णालयाच्या लोकमान्य रुग्णालयाशी संलग्न करार झाल्याने रुग्णांसाठी मोठी सोय व अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा होणार आहे. त्यांनी अपघातग्रस्त रुग्णांसाठी उभारलेल्या ट्रॉमा सिस्टीमद्वारे अपघातग्रस्तावरही तातडीने उपचार करणे शक्य होणार आहे. लोकमान्य पुण्यातलं रोबोटिक नी रिप्लेसमेंटसाठी जगप्रसिद्ध असलेलं लोकमान्य हॉस्पिटल आणि अकोल्यामधला ओझोन हॉस्पिटल यांचा आज रोबोटिक नी रिप्लेसमेंट सेंटरच्या दृष्टीने सामंजस्य करार झालेला आहे. संपूर्ण विदर्भ, अकोला, वाशिम, बुलढाणा या परिसरातल्या रुग्णांसाठी आता रोबोटिक च्या साह्याने सांधेरोपण शस्त्रक्रिया करण्याची सुविधा ही ओझोनच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. रोबोटिक नी सर्जरीचं महत्व म्हणजे अत्यंत अचूकता असलेली सर्जरी, कमीत कमी ब्लड लॉस असलेली सर्जरी, पेशंटच्या ज्या गुडघ्याला बाक आलेले असतात, चालता येत नाही, अशा रुग्णांसाठी पाय सरळ होऊन दुसऱ्याच दिवशी बहुतांश लोकांना चालता येतात अशी यशस्वी असलेली सर्जरी आता अकोला परिसरातल्या रुग्णांसाठी ओझोनच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. डॉक्टर समीर देशमुख हे या सेंटरचे प्रमुख असणार आहेत आणि लोकमान्य हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर नरेंद्र वैद्य यांच्या पुढाकाराने आता महाराष्ट्रात जे विविध सेंटर सुरू होत आहेत त्यातलं ओझोन हे अकोला इथलं सेंटर हे डॉक्टर समीर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आता सुरू करण्यात येणार आहे. लोकमान्य हॉस्पिटल्स किंवा लोकमान्य ऑर्थोपेडिक्स आणि ओझोन या दोघांनी मिळून आता आपण इथे आधीच नी रिप्लेसमेंट ज्या सर्जरीज करत होतो ते आता रोबोटिक असिस्टेड अलाइनमेंट सर्जरीज असं करणार आहे. म्हणजे आता आपण आणखीन ॲक्युरेसी ह्या वेस्टर्न विदर्भ किंवा आपल्या विदर्भ रिजनमध्ये ही सगळ्यात मोठी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आणतोय. दॅट इज कॉल्ड एज रोबोटिक नी रिप्लेसमेंट. त्याच्यासाठी डॉक्टर नरेंद्र वैद्य सर हे जे माझे सगळ्यात मोठे टीचर आहेत नी रिप्लेसमेंट्समध्ये आणि जॉईंट रिप्लेसमेंट्समध्ये, मी त्यांच्याकडनं शिकलेलो आहे हे सगळं आणि आता आम्ही त्यांच्यासोबत काम करून शोल्डर टू शोल्डर इथे अकोल्यामध्ये रोबोटिक असिस्टेड नी रिप्लेसमेंट सर्जरीज सुरू करणार आहे. मानोरा शहरात काल रात्री 4 ठिकाणी चोरी करून चोरट्यांनी पोलिसांसमोर आव्हान उभे केले आहे. चोरीच्या या घटनेने इतर व्यवसायात घबराट पसरली आहे. वाशिम जिल्ह्यातील मानोरा गावात सध्या चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. मानोरा शहरातील 3 ते 4 व्यावसायिक आस्थापनांमध्ये काल रात्री चोरट्यांनी चोरी करून पोलिसांसमोर आव्हान उभे केले. मानोरा शहरातील मेन रोडवर असलेले राधाकृष्ण टीम सेंटर, सोहम दूध डेअरी, महालक्ष्मी मेडिकल, जयलक्ष्मी किराणा दुकान आदी दुकानांचे शटर उघडून चोरट्यांनी आत प्रवेश करून चोरी केली. सकाळी चोरीची घटना उघडकीस येताच या सर्व व्यापाऱ्यांनी पोलिसांकडे तक्रार केली. पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत. शहरातील सरबत, ज्यूस आणि बर्फाचे पदार्थ विकण्याचा व्यवसाय करणारे विक्रेते कोणत्या प्रकारचा बर्फ वापरतात याबाबत नागरिक पूर्णपणे अनभिज्ञ आहेत. ज्या विभागाकडे बर्फाचे नमुने सोपवण्यात आले ते विभाग कुंभकर्णी झोपेतून जागे होण्याचे नाव घेत नाहीत. तुम्हीही उन्हापासून सुटका मिळवण्यासाठी बर्फापासून बनवलेल्या वस्तूंकडे वळत असाल तर सावधान. राज्यातील प्रमुख शहरांमधील शरबत, आईस गोला आणि ज्यूसच्या दुकानातून बर्फाचे नमुने चाचणीसाठी घेण्यात आले. जवळपास 95% नमुने या चाचणीत फेल झाले आहेत आणि खाण्यापिण्याच्या योग्य नसल्याचे आढळले. या व्यतिरिक्त 74% नमुन्यांमध्ये पोटाचा आजार पसरवणारे इकोली बॅक्टेरिया असलेले आढळून आले. अकोला शहरात कडाक्याच्या उन्हापासून सुटका मिळवण्यासाठी नागरिक शहरातील विविध चौक आणि मुख्य रस्त्यांजवळील शरबत, ज्यूस आणि बर्फाच्या पदार्थांचा सहारा घेत आहेत. शहरातील बहुतांश विक्रेते सरबत तयार करण्यासाठी वापरतात तो बर्फ शुद्ध आहे की अशुद्ध आहे हे जाणून घेण्याचा कोणीही प्रयत्न करत नाही. तसेच साखर महाग असल्याने काही विक्रेते गोडवा वाढवण्यासाठी सॅक्रिनचा वापर करतात. सिरप आणि ज्यूस थंड करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बर्फाचे नमुने आणि गोडवा आणण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सॅक्रिनची ना महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून तपासणी केली जात आहे ना अन्न व औषध प्रशासनाकडून. या दोन्ही विभागाच्या हलगर्जीपणामुळे हे सर्व विक्रेते अशुद्ध बर्फ व सॅक्रिनचा वापर करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळत आहेत. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या विक्रेत्यांवर संबंधित विभागाने कारवाई करण्याची मागणी होत आहे. शहरातील बस स्थानकासमोर निर्माणाधीन उड्डाणपुलाचे काम आता जवळपास पूर्ण झाले आहे. आगामी महापालिका निवडणुका लक्षात घेता उड्डाणपुलाचे उद्घाटन महाविकास आघाडी सरकारच्या हस्ते
अधिकृत पद्धतीने करण्यात येणार की वाशिमप्रमाणे अनधिकृतपणे स्थानिक भाजप नेत्यांच्या हाती लागणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. सध्या महाराष्ट्र राज्याची राजनीती चांगलीच तापली आहे. महाविकास आघाडीच्या महत्त्वाच्या नेत्यांवर ईडी आणि आयकर विभागामार्फत कारवाई सुरू आहे. यामागे केंद्र सरकारचा हात असल्याचा आरोप महाविकास आघाडी करत आहे. केंद्र सरकारच्या दडपशाही आणि अत्याचाराच्या निषेधार्थ राज्य सरकार पुष्पा चित्रपटातील झुकेगा नहीं साला अशी भूमिका घेत आहे. तेव्हापासून राज्यात भाजपसोबत सरकार स्थापन करण्याऐवजी शिवसेनेने काँग्रेस राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन केले आहे. तेव्हापासून राज्यातील भाजपचे सर्व नेते सतर्क झाले आहेत. राज्यातील भाजप नेते महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याची एकही संधी सोडत नाहीत. राज्यातील समृद्धी महामार्ग असो वा महाविकास आघाडीला शहरातील बांधकाम सुरू असलेल्या उड्डाणपुलांच्या उद्घाटनाचे श्रेय मिळत नाही. त्यामुळे भाजपकडून अडथळे आणण्याचे प्रकार सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी वाशिम शहरातील उड्डाणपुलाचे उद्घाटन महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या हस्ते होणार होते. मात्र त्यापूर्वीच या उड्डाणपुलाच्या अनधिकृत उद्घाटनाचे श्रेय स्थानिक भाजपाने घेण्याचा प्रयत्न केला. अकोल्यातही अशाच घटना घडण्याची शक्यता दिसत आहे. अकोला शहरातील उड्डाणपुलाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. उड्डाणपुलाच्या रंगरंगोटीचे काम अंतिम टप्प्यात सुरू आहे. आगामी महापालिका निवडणुका लक्षात घेता या उड्डाणपुलाच्या उद्घाटनाची वेळ लवकरच निघू शकते. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत आपल्याच पक्षाचे हित लक्षात घेऊन या पुलाच्या अधिकृत उद्घाटनाचे श्रेय महाविकास आघाडी घेणार की अनधिकृत उद्घाटन करून स्थानिक भाजप वाशिमसारख्या घटनेची पुनरावृत्ती करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. लहानपणी ज्या मुलाच्या डोळ्यात काजळ घालून आईने त्याला मोठे केले त्याच मुलाच्या डोळ्यात थेट तिखट टाकून आईने त्याला शिक्षा दिली. त्या 15 वर्षीय व्यसनाधीन मुलाच्या त्रस्त मातेने वचन देईस्तोवर त्याला सोडले नाही. आई तिखट आणि मुलगा काय आहे ही बातमी पाहू. अकोल्याची ही बातमी नाहीच, पण अकोल्यातील अनेकांना गांजाचे व्यसन आहे. त्यांचे व्यसन अशा पद्धतीने सुटेल का याविषयी आम्ही काही दावा किंवा भाष्य देखील करणार नाही. ही बातमी आहे तेलंगणामधील सूर्यापेट जिल्ह्यातील कोडड या गावातील. लहानपणी ज्या मुलाला काजळ घातलं त्या मुलाच्या डोळ्यात ही माता थेट लाल मिरच्यांची मिरची पूड घालत आहे. या मातेने असे का केले असावे असा प्रश्न सर्वांनाच पडला. त्याचे कारण देखील तितकेच गंभीर असे आहे. या 15 वर्षीय मुलाच्या गांजाचे व्यसनाने ही माता त्रस्त झाली होती. मुलाचे व्यसन सुटावे असे या मातेची प्रामाणिक इच्छा. मुलाचे गांजाचे व्यसन सुटले तर त्याच्या जीवनातील अनेक प्रश्न सुटतील हे या मातेला माहीत आहे. मुलाला धडा शिकवावा म्हणून मातेने उचललेले हे पाऊल इतर अनेक मातांना कठोर वाटत असेल, पण मुलांचे भविष्य व त्यात सकारात्मक बदल व्हावा यासाठी या मातेने केलेल्या कृतीचे काही जण समर्थन पण करतील. हा थक्क करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. मुलाला खांबाला बांधून डोळ्यात तिखट टाकणारी माता तिच्या निर्णयावर ठाम होती. मुलाने गांजाची नशा सोडण्याचे आश्वासन दिल्याशिवाय तिने त्यावर दया दाखवली नाही. डोळ्यात तिखट गेल्याने मुलगा थैथयाट करू लागला. व्यसनातून मुक्तीचे वचन देईस्तोवर या मातेने दया ममत्व दाखविले नाही. ब्युरो रिपोर्ट RRC न्यूज अकोला. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. अकोल्यात रविवारपर्यंत उष्णतेची लाट. सांगली अहमदनगर भागात पडला पाऊस व गारा. जगाच्या नकाशावर अकोला सर्वात हॉट. प्रशासनाचे मात्र नेहमीप्रमाणे हातावर हात. मालेगाव येथे लागलेल्या आगीत घर जळून झाले खाक. अकोल्यातील सकाळच्या आगीत महापालिकेची अग्निशमन यंत्रणा पडली फेल. इतर ठिकाणांहून मागवाव्या लागल्या गाड्या.
ज्या मुलाच्या डोळ्यात आईने घातले काजळ, त्याच मुलाच्या डोळ्यात आईने घातले तिखट. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज आणि मनोरंजनासाठी पहा RRC नेटवर्कचे विविध चॅनल्स. पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.